नाही, मुळात जर आपण पाहिलं असेल विलासजी, तर आता पश्चिम बंगाल असेल किंवा आपण तामिळनाडूचा सुद्धा विचार करत आहे. पश्चिम बंगालमध्ये माझं असं मत आहे की हे सुरुवातीचे आकडे आहेत. सध्या 1 तास ईव्हीएम उघडून झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. 12 वाजेपर्यंत काय होईल सांगता येत नव्हतं आणि 12 नंतर जे काही निकाल फिरले 12 ते 3च्या दरम्यान आता गेल्या विधानसभेमध्ये, तर त्या ठिकाणी निश्चितच महाविकास आघाडी जे सत्तेच्या अगदी जवळ होती ते फार मागे पडून गेली असं आपण महाराष्ट्रात पाहिलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मला ती अजूनही अपेक्षा आहे. कदाचित तृणमूलचं जे नुकसान होताना दिसतंय त्यामध्ये काँग्रेस यावेळी त्या ठिकाणी वेगळी लढली, याचं सुद्धा नुकसान तृणमूलला होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आहे. परंतु आमचा सुद्धा एक नाईलाज त्या ठिकाणी झाला होता. जे काही पारंपरिक मतदारसंघ होते ते राखण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केला. जनता या दोन्हीच्या संघर्षाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं कंटाळलेली होती आणि म्हणून मग काँग्रेस पक्षानं वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतली. केरळमधलं जर आपण पाहिलं असेल, तुम्ही म्हणताय जनता कंटाळलेली होती, आकडे तर ते सांगत नाही. कारण तुम्ही तुमचा आकडा बघितला, 105 वर एक पक्ष आहे, दुसरा 144 वर आहे. जनता त्यांना कंटाळली होती असं म्हणता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे की तुमचे नेते हे ममता बॅनर्जी पेक्षा भाजपला पूरक, राहुल गांधींचा जो प्रचार बघितला तो भाजपला पूरक आहे. त्यांचं असं स्टेटमेंट होतं युवराजजी की ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालचा दरवाजा भाजपसाठी उघडलाय आणि हे सर्वात जास्त रिट्वीट आणि सर्वात जास्त व्हायरल भाजपनी केलं. नाही, मुळात हे बघा, म्हणजे मी सांगतो, भाजपला कंटाळलेली आहे, त्यांना सुद्धा कंटाळली हे निश्चित आहे आणि हे आकडे मी अजूनही काही मान्य करायला तयार नाही. मला अजूनही अपेक्षा हे फिरणार आहे. आम्ही आमची भूमिका वेगळी घेतली, त्या दोघांच्या संघर्षामुळे वेगळी घेतली होती. ठीक आहे, आमच्या भूमिकेचा कोणाला फायदा होतो कोणाला नुकसान होतो आता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं त्या ठिकाणी राहिलेलं नाही. पण निश्चितच मला अजूनही वाटते भाजपला जो काही पश्चिम बंगाल घ्यायसाठी त्यांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या. आता संसदेतलं आपण पाहिलं, जे डिलिमिटेशनचं बिल त्यांनी महिला आरक्षणाच्या महिला बिलाच्या नावावरून आणलं, ते सुद्धा पश्चिम बंगालसाठी ते काय काय खटाटोप नसतील केले. म्हणजे एकीकडे युवराजजी आपण म्हणतो की 11 वर्षाचा संघर्ष आहे, या संघर्षासोबतच सगळे गैरप्रकार. म्हणजे असं झालं की नवरा मेला तर चालतो, सवत विधवा झाली पाहिजे असं नाही. हे बघा, आमचं 3 वर राहिलं तर चालतो, 2 वर राहिलं चालतं, भाजप सत्तेत नाही आली पाहिजे. बंगालमध्ये आमचं काही फार आम्ही गमावण्यासारखं नाही आहे. पश्चिम बंगाल आम्ही आमच्या स्वतःच्या विचारधारेसाठी लढलो. उलट आम्हाला पोस्टल बॅलेटमध्ये त्या ठिकाणी अपेक्षा नव्हती विनोदजी, कारण ते सगळे सरकारी कर्मचारी, राज्य कर्मचारी आहे आणि तिथं ममताचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचा, नेत्याचा जो त्यांच्यावर धाक प्रभाव होता, ते पोस्टल बॅलेटमध्ये आम्ही मागावं असं वाटत होतं. पण तिथं सुद्धा आम्ही पुढे आहे, हे आमच्यासाठी त्या ठिकाणी मोठी गोष्ट आहे. बाजू अशी आहे की तिथल्या जे स्थानिक आहेत ना कर्मचारी वगैरे, यांच्यात खूप रोष होता सरकारच्या बद्दल. बरोबर आहे. त्याचं कारण बाकी ठिकाणी 7वा 8वा वेतन आयोग लागला, त्यांचा डीए आजही इतरांपेक्षा निम्मा सुद्धा नाहीये. त्यामुळे तिथल्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये खूप रोष होता. कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड रोष असला तरी मतदान ते स्वतः मारून घेतात अशा पद्धतीची दहशत त्यांची अनेक निवडणुकीत आपण बघितली. असं काही मतदान मारून कोणी घेत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे पश्चिम बंगालचं जर आपण सगळं चित्र, मी पश्चिम बंगालमध्ये गेलो, मी स्वतः बघितलं. टीएमसीला एक वेगळा कॉन्फिडन्स होता यावेळी. त्यांनी ज्या आघाड्या करायला पाहिजे होत्या त्या नीट केल्या नाहीत. त्यात काँग्रेस आणि ह्या सगळ्यांचं जे काही मोठ बांधायला पाहिजे होती हे आव्हान बघता ते केलं नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स हा रिझल्ट आहे. बिलकुल. आता आपण याच रिझल्ट कडे येऊया. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विलास सर्वात इंटरेस्टिंग होता सेकंड फेज. सेकंड फेज मध्ये काय होणार, सेकंड फेज मध्ये काय होणार, का इंटरेस्टिंग होता? 2021 ची आकडेवारी तुमच्या स्क्रीनवर आहे. सेकंड फेज मध्ये 141 जागा होत्या. 2021 मध्ये 122 जागा ममता बॅनर्जींकडे गेल्या. 50% वोट शेअर आहे, म्हणजे स्वीप. 18 जागा फक्त भाजपला होत्या. या सेकंड फेजनं भाजपला धोका दिला होता. मग भाजपने काय केलं? 2 टप्प्यात निवडणूक झाली. दुसरा फेज 4 दिवसांनी त्यांनी ठेवला आणि 2026 मध्ये जेव्हा सेकंड फेजचे आता जी आकडेवारी आहे 114 जागांचे कल आलेले आहे. 56 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे. इथे 41 जागांचं नुकसान आहे. आणि हा सेकंड फेज काय आहे? हा प्रेसिडेन्सीचा एरिया, कोलकाता, हुबळी, हावडा हा एरिया आहे. त्याच्यानंतर नॉर्थ, 24 परगणा,
साऊथ 24 परगणा, मुर्शिदाबाद आणि हा सेंट्रल भाग दिसतोय. परंतु सर्वात महत्वाचं सेकंड फेजमध्ये भाजप 50 ते 60 जागा घेणार का? आणि मला असं वाटतं की सगळी मेहनत सगळे मुद्दे जे SIR वगैरे वगैरे सगळे मुद्दे इथेच सर्वाधिक जास्त बिलकुल ते घुसखोरीचे मुद्दे ह्याच भागामध्ये बरोबर. घडत होते. त्यामुळे अर्थातच तिथे कारण इथे आपल्याला इंटरेस्टिंग काय बघायला लागेल, हा जो होता इथला सर्वात महत्वाचा जो हा आहे मातुआ जो वोटर आहे, जो भाजपचा सोबत होता त्याचा बघा, तो पूर्णपणे भाजपला गेलेला आहे. सेकंड फेज मध्ये इथे हा मथुआ वोटर साऊथ परगणामध्ये पूर्णपणे TMCच्या सोबत होता, तो यावेळेस भाजप सोबत गेलेला दिसतोय. 12 जागा मथुआ वोटरचा जिथं प्रभाव आहे तिथे 13 जागांची आघाडी बीजेपीने घेतले आणि 50 जागांचं नुकसान यांना आहे. हा पूर्ण मथुआ वोटर जिथे त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे मुस्लिम भागाचं जे तुम्ही म्हणता SIR, असं घडलं का की जिथे मुस्लिमांची संख्या कमी होती पण त्यांचं डिसाइडिंग मतदान होतं ते SIR मध्ये गेलं आणि मग तिथं जो हिंदू होता त्याचं मतदान जे कॉन्सॉलिडेट झालं ना ते. हा त्याचा निकाल आहे का याचं विश्लेषण करायला वेळ लागेल. परंतु सध्या तरी हेच दिसतंय या भागातनं 27 लाख वोटर कमी झालेत. हा 27 लाख हा जो आकडा आहे ना, आणि एवढं होऊन पण TMCची जी एवढ्या संख्या दिसते म्हणजे आश्चर्य आहे मला वाटतं की जर एंटी इन्कम्बन्सी असेल किंवा कर्मचाऱ्यात रोष आहे, लोकांमध्ये रोष आहे, तिथे रोजगारांचा प्रश्न आहे, तिथे खूप प्रश्न आहे, एज्युकेशन विषय खूप, हेल्थ सगळे विषय आहेत, तरीही भाजपला म्हणजे मला असं दिसतंय की समजा भाजप आता पुढे जरी असलं तरी ती गॅप एवढी भरून म्हणजे ती काही जास्त नाही आहे. म्हणजे आता या कलांच्या नुसार तरी ते बहुमताच्या उंबरठ्यावर आहेत. मुस्लिम डॉमिनेंट जे जागा आहेत ना, हे आपल्या स्क्रीनवर बघू शकतो. 42 जागा आहेत, तिथे 31 जागांवर TMC ने आघाडी ठेवलेली आहे. तिथे फक्त 5 जागा अशा आहेत जिथे भाजप ह्या ओव्हरऑल पश्चिम बंगाल बद्दल बघतोय जिथे मुस्लिम डॉमिनन्स 50% जिथे त्यांचं कन्सॉलिडेशन आहे तिथे TMC बराच स्कोर करते. परंतु तिथे जाऊन 5 जागा जर भाजप घेते म्हणजे प्लस 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 करत चाललंय फर्स्ट फेज मध्ये. आणि त्यामुळे जे आपल्याला आत्ता दिसते पूर्णपणे जे आता आपल्याला पश्चिम बंगालचं चित्र दिसते की भाजप एक हाती सत्तेच्या दृष्टीने कडे वाटचाल करते, ते याचमुळे की जो फर्स्ट फेज होता तो भाजपनं आपला राखला आणि सेकंड फेज मध्ये त्याच्यावर खूप काम केलं, बॅनर्जींना धक्का दिला, खूप काम केलं त्याच्यावर, सेकंड फेज मध्ये काम केलंय. या सगळ्याचे काय परिणाम दिसत आहेत भविष्यामधले? ही ममता दीदींची तिथली सत्ता जाणं ह्याचे राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम दिसतात? नाही अर्थात ते परिणाम आहेतच ना, कारण पश्चिम बंगालसारखं इतकं मोठं स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये आजवर एक विचारधारेचा प्रभाव राहिलेला आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कम्युनिस्ट विचारधारा खूप वर्ष तिथे होती आणि ते त्यांच्याकडनं सत्ता घेणं आता जे भाजप करतंय तेच ममता दीदीने केलंय त्यावेळी. त्याच पद्धतीचा प्रचार होता, त्याच पद्धतीची यंत्रणा होती. आता जो ममता दीदीवर हे गुंडगिरीचा आरोप करतायत त्याच ममता दीदीने CPM वर पण गुंडगिरीचाच आरोप केला. म्हणजे सिंगूरच्या आंदोलनात मी सांगतो ना की ज्या पद्धतीची गुंडगिरी होती ती आम्ही पण पाहिली होती. ज्या पद्धतीने म्हणजे मेधा पाटकरांना मारहाण केली होती, सगळ्या इथून जे लोक गेले होते गुंड आहेत ते सत्तेकडे जातात का नंतर? ते असं वाटतंय मला. ते गणित आहे ना, तेच गणित आहे आणि तीच गणित आहे आणि आपण अनुभवलेलं आहे. काही गुंडांना मरण नाही, गुंडांना मरण नाही. विचारधारा दाबून सत्तेत जाता येतं, फक्त नंतर तुम्ही कसं राहायचं हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून. विचारधारा मरते ना त्याच्यात. विचारधारा काय राहिली आहे पश्चिम बंगालमध्ये? जर विचारधारा होती, पश्चिम बंगालमध्ये जर इश्यू होते, आपल्या स्वातंत्र्य लढ्यापासून काय आहे विलास, एक लक्षात घेतलं पाहिजे. पश्चिम बंगाल मी पुन्हा म्हणतोय, मगाशी व्यंकटेश केसरी सर पण होते, ते पण म्हणत होते की मुद्द्यांची लढाई नाही आहे म्हणून, पण मुद्दा निश्चितपणे पश्चिम बंगालमध्ये हाच आहे. अनेक तिथले आपले जे काही सहकारी आहेत, मित्र आहेत, बरेच जण ते जे सांगत असतात की तिथे ज्या पद्धतीनं घुसखोरी झाली होती, बांगलादेशातनं ज्या पद्धतीनं तिथे एक खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या तिकडे येऊन बसली होती आणि त्या लोकसंख्येने तिथे
म्हणजे ज्याला आपण म्हणतो ग्रासरूटच्या स्तरावरती लोकांना त्रास, स्थानिक लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, हा सगळा जो संघर्ष तिथला होता तो संघर्ष कुठेतरी काँग्रेस असेल किंवा तृणमूल काँग्रेस असेल त्यांना ते लक्षात आलं नाहीये. भाजपला ते लक्षात, भाजपने ते चांगल्या पद्धतीने आणून दिलं लोकांच्या. आणि जो आपण म्हणतो की बंगाली माणूस जो आहे तो अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणारा आहे आणि त्यांना एक स्वतःची वैचारिक परंपरा आहे, त्या बंगाली माणसाला सुद्धा जर असं वाटतं की हिंदू खतरे में है, हा. किंवा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा लांगुल मुद्दा आहे. चालन करणं, मुस्लिम मतांचं लांगुल चालन करणं, त्याच्यामुळे सुद्धा हे हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालेलं असू शकतं. मुस्लिम मतांच्या सोबतच ते घुसखोरी जे म्हणतात ते महत्वाचं. घुसखोरीबद्दल प्रचंड राग होता. जे बांगलादेशातून येणारी जी घुसखोरी होती त्याच्याबद्दल तिथल्या स्थानिकांमध्ये सुद्धा प्रचंड राग होता. आणि आपण बघितलं की एकेकाळी स्वातंत्र्य लढ्यात विचाराचा उगम स्थान आपण पश्चिम बंगालला मानतो. त्यामुळं तुम्ही तिथं काय करणार सत्तेत आल्यावर ह्या लोकांचं आता? नाही, SIRच्या माध्यमातून आपण आता जी नावं ओघळली त्यात आपलं काय यादीतून काढली ती. मतदार यादीतून ओघळली, त्यासाठी आमचा प्रमुख मुद्दा तिथला घुसखोरीबाबतच आहे. म्हणून आम्ही सांगितलं की घुसखोरी रोखायची असेल तर त्या ठिकाणी सत्ता आवश्यक होती आणि ही घुसखोरी रोखण्यासाठीच त्या ठिकाणी आम्ही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. आता यानंतर दिसेल जे ममतानं जे केलं ते आम्ही कदापि करणार नाही. जे काही घुसखोरी, जे काही लोंढे, जे काही बांगलादेशी, रोहिंगे सगळे त्या ठिकाणी घुसतायत त्यांना त्या ठिकाणी हाकलून लावण्याचं काम भारतीय जनता पार्टी प्राधान्यानं त्या ठिकाणी करेल. मुंबईमध्ये पण हाच अजेंडा त्यांनी घेतला होता घुसखोरीचा. मधनं तुम्ही घेता ते, पण अजून तरी मुंबईतून बांगलादेशी बाहेर काढलेत आणि शोधले, किती बांगलादेशी शोधले. नाही, आणि माझं याच्यावर असं म्हणणं आहे की केंद्रात आता 12 वर्ष सत्ता आहे. आकडेवारी आली आहे का किती नेमके आहेत, कुठे आहेत? तुमच्या हातामध्ये गृह खाता आहे, आकडेवारी आली आहे का कुठे आहे? मुंबईत आहेत, मुंबईत सत्ता तुमची आहे, आली आहे आकडेवारी. ह्या फक्त राजकारणासाठी हा मुद्दा वापरला नाही. महापालिकेत सुद्धा हा सगळा तसंच होतं ना, हा राजकारणासाठीच मुद्दा वापरला जातो. आता पश्चिम बंगालचंही तेच झालं. ज्यावेळी त्यांनी हे सगळं काढलं आणि ते सगळे कोंडवाडे तयार केले. कौल आपल्या पुढे आहेत आणि 149 जागा, म्हणजे एक प्रकारे भाजपनं पश्चिम बंगालची सत्ता किमान सुरुवातीच्या कौलमध्ये त्या सत्ता काबीज केली आहे असं आपण म्हणू शकतो. गेल्या अनेक दशकांचं भारतीय जनता पक्षाचं स्वप्न हे कलांच्या माध्यमातून आता साकार होत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एक मोठा धक्का. 2021 मध्ये प्रचंड मोठ्या बहुमतानं ममता बॅनर्जी सत्तेत आलेल्या होत्या. भाजपचा वारू रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं यावेळेस त्यांच्या समोर आव्हान उभं केलेलं होतं ते आव्हान त्यांना पेलता आलेलं नाहीये. ममता बॅनर्जीचा जो अभेद्य किल्ला गड होता तो गड आज उद्ध्वस्त करण्याचं, नेस्त नाबूद करण्याचं आणि तो सर करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतंय का हा सवाल आहे. त्या अंतिम निकालासाठी काही वेळ वाट पाहावी लागेल, पण कदाचित टीव्हीवर कलांमध्ये ही आकडा पाहणं भारतीय जनता पक्षाच्या लाखो कोट्यवधी त्या कार्यकर्त्यांचं स्वप्न असेल, नेत्यांचं स्वप्न असेल, जे स्वप्न हे आता आकड्यांमध्ये दिसतंय, त्या कलांमध्ये दिसतंय. कारण हे कल महत्वाचे, कल एवढ्यासाठी महत्वाचे आहे की 264 जागांचेच हा एक कल आहे, अजून 30 जागा बाकी आहेत. त्यामुळे हे आकडे असं वाटतं की पुढचे 1 तास आणखी सस्टेन झालं तर भाजपसाठी पश्चिम बंगालचा दरवाजा उघडला असं म्हणता येईल. आणि ज्या मुद्द्यांची आपण चर्चा करत होतो, एक मुद्दा पश्चिम बंगालमध्ये मागे पडतोय ज्याची चर्चा झाली नाही आणि ती करायला पाहिजे, आणि ते म्हणजे महिला मतदार. महिला मतदार तुम्ही कितीही मुस्लिम आणि याचं केलं तरी 2021 जी तुमची त्याला म्हणतो ना दुखरी नस होती ती महिला मतदार होती. 2021 मध्ये काय झालं, 39 पैकी 29 जागा ज्या TMC कडे गेल्या, या 39 जागा याच्यावर महिला मतदारांचं प्रभुत्व आहे, जिथे महिला मतदार हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. मी वाट बघतो श्रेयस, जेव्हा तू मॅजिक वॉल दाखवशील मी एक्सप्लेन करेल की हा जो आपल्याला भाग दिसतोय की 29 जागा TMCने घेतल्या होत्या आणि भाजपच्या वाट्याला फक्त 10 आल्या होत्या. जिथे नरेंद्र मोदी महिलांसाठी एवढ्या स्कीम घेऊन येत होते तेव्हा देखील त्यांना फक्त 10 जागा आल्या आणि 2021ला झटका बसला. परंतु 2026 मध्ये काय घडलं आपण बघूया. 2026 मध्ये 25 जागा आणि TMCला फक्त 7 जागांवर आघाडी. याचा अर्थ 16 जागांचं नुकसान होतं. 3000 रुपये देऊ असं सांगितलं. नाही, याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जे थोडे दिवसा अगोदर महिलांसाठी
हे घेऊन आले होते काश्मीर भांडार नाही महिलांवर तुम्ही अन्याय केला आम्ही एवढं मोठं बिल आणलं होतं या बिलाचा काही उपयोग होणार नाही असं म्हटलं जात होतं 16 जागांचा इथे त्यांना नुकसान होतंय आणि तुम्हाला सांगतो 2021चा मंदारचा वोटिंग पॅटर्न बघितला तर पुरुषांनी म्हणजे इव्हन जो ममता बॅनर्जीकडे गेलेला वोटर होता त्यातला पुरुष शिफ्ट झाला पण महिला 2021ला शिफ्ट झाली नव्हती यावेळेस त्यांचं टार्गेट महिला होतं आणि हे तिथे गेन होते याच्यामध्ये महिलांना म्हणजे आपल्याकडे खेचण्याच्यासाठी 1,500 रुपये ह्यांनी दिले ममता बॅनर्जींनी 1,000चे 1,500 केले पण भारतीय जनता पक्षाने सांगितलं आम्ही double सत्तेत केले. आलो तर आम्ही 3,000 3,000 देऊ आणि ते देण्यासाठी फॉर्म भरून घेतले एक्झॅक्टली लाखो फॉर्म भरून घेतले त्यांनी की सरकार जरी तुम्हाला 1,500 देत असेल तर हे घ्या फॉर्म भरा सगळे केडर कामाला लावलं लाडक्या बहिणींना हा काँग्रेसचा फॉर्म्युला होता आणि 3,000 देऊ हा काँग्रेसचा फॉर्म्युला होता काँग्रेसने फॉर्म भरून घेतले होते महाराष्ट्र इलेक्शनच्या वेळेस पण आम्ही तसं याच्यामध्ये की लक्ष्मीर भांडार नावाची ही ममतांची योजना होती 1,000चे 1,500 केले हा. अमित शहानी डायरेक्ट 3,000 हे बोलीच लावली महिलांवर पण तिथं महिला सुरक्षेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा होता हो तिथं बलात्कार प्रकरणाच्या नंतर संदेश खाली संदेश खाली बलात्कार प्रकरणाच्या नंतर एक प्रकारे शहरी महिलांच्या मध्ये महिलांमध्ये प्रचंड खूप रोष मोठ्या प्रमाणाचा रोष होता बरोबर. म्हणजे ग्रामीण महिलांना जरी ते 1,500 रुपये महत्वाचे वाटत असले महिला सुरक्षेचा मुद्दा भाजपनं खूप तिथं ताकदीने लावलेला होता